ज्या शेतकऱ्यांनी खुर्चीत बसवले तेच शेतकरी पायउतार करणार, राजाभाऊ फड। परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री यांना राज्यात नेतृत्व करण्याची संधी याच मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांनी दिली। मात्र जनतेने टाकलेल्या विश्वासाचा घात काढण्याचे काम त्यांनी केले। जगमित्र सहकारी साखर कारखाना काढण्याचे आश्वासन दिले, मात्र तेही पूर्ण केले नाही। संत जगमित्र सूतगिरणी चालू स्थितीत असताना बंद पाडली। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरू केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बंद पाडला। यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले। राज्याचे कृषी मंत्री असतानाही त्यांना या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत। शासन प्रशासनाचा त्यांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे वापर केला आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असल्याचा घणाघात राजेभाऊ फड यांनी परळीतील शेतकरी हक्क परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात केला। सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी परळी शहरातून भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता। परळी विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी बांधव आपापले ट्रॅक्टर व बैलगाडी घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते। अस्मानी आणि सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रताप कृषी मंत्र्यांनी केला असून ज्या जनतेने त्यांना खुर्चीत बसवले, आता तीच जनता त्यांना खाली खेचणार यात तीळ मात्र शंका नसल्याचा आरोप राजाभाऊ फड यांनी केला आहे।